हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर संडेचा दिवस आहे. संडे म्हटल्यानंतर सगळेच लेट उठतात. तर इकडे आरूनेसुद्धा केस धुतले होते, मी सुद्धा केस धुतले होते. मी वरती बांधले होते. थोडंसं म्हटलं आता सुकवून घेते, कारण खूप म्हणजे गरम पण होते आणि काय करावं समजत नाही. वर बांधले तर ओले राहतात, खाली सोडले तर गरम होते. संडे आहे म्हटल्यानंतर आरामशीर चाललं आहे सगळं इकडे. तर इकडे केस वगैरे सगळे सुकवून घेतले परत आणि वरती बांधले, कारण आज मला थोडं झाडून घ्यायचं, फॅन वगैरे पुसून घ्यायचं. संडे फंडे असतो का? नसतो. संडे कधीच फंडे नसतो. एक्स्ट्राची कामं भरपूर आपण काढत असतो. तर आज मला वरचा फॅन वगैरे पुसून झाडून वगैरे घ्यायचं आहे. नंतर टॉयलेट बाथरूम वगैरे हे पण घासायचं असतं. खूप कामं असतात एक्स्ट्राची. तर मी शूट काही जास्त केलेलंच नाही, थोडंच केलं आहे, तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं खूप दिवस झालं फॅन झाडलेला नाही, तर झाडून घ्यावा आणि पुसून घ्यावा. पण झाडून घेतला आणि नंतर मग मी असं स्वच्छ असं पुसून घेतलं, कारण व्हाईट आहे त्यामुळे लगेचच पटकन दिसूनसुद्धा येतं. म्हणून एक 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी हा फॅन पुसून झाडून घ्यावाच लागतो, नाहीतर खूप सारा काळा होतो आणि तो लगेच दिसून येतो. त्यामुळे तर संडे म्हटल्यानंतर खूप सारे कामं आहेत, दळणं वगैरे करायचे आहेत. मी पूर्ण शूट नाही केलेलं आहे, थोडंसंच केलेलं आहे, कारण पूर्ण शूट केलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो. त्यामुळे थोडंसंच अगदी केलेलं आहे सकाळचंच. तर इकडे म्हणजे अजून अंघोळी वगैरे मुलींचे चाललेलेच आहेत. तर माझी अंघोळ वगैरे झाली. मी चहा फक्त घेतला आहे, अजून नाश्ता वगैरे आहे तर तो बनवायचा आहे. पोहेच बनवणार आहे. मिस्टर गावी गेले होते, तर लगेचच म्हटलं तिथं उभी राही, तर ते बॅग वगैरे आहेत तर ते पण पुसून घेते, कपाट वगैरे. एवढा पावसाळा पडतोय तरीसुद्धा खूप धूळ येते आणि खूप त्याच्या चिकटात अशी साठून बसते. तर एक फॅन आहे तो पण पुसून घेतला, दुसरा फॅन आहे तो पण पुसून घेतला. आणि चपाती भाजी वगैरे बनवायची होती भेंडीची, तर दिशूला म्हटलं की तू भेंडी कट करून दे. तिची आंघोळ वगैरे झाली होती. तर स्वयंपाक करायचा होता चपाती भाजीचा, आणि भात आमटी वगैरे करायची होती आणि आम्ही तिघीच होतो घरी. मिस्टर गावी गेले होते, तर म्हटलं जे काही आहे जेवण ते पटकन बनवून घ्यावं, नाहीतर परत खूप वेळ होतो आणि मग दुपारचे 2-3 वाजतात कधी कधी जेवण करायला. म्हणून नाश्ता आवरल्यानंतर सगळं झाडलोट आवरल्यानंतर देवपूजा वगैरे लगेचच मग जेवण आहे तर एक साईडला बनवून घ्यायला लागले. तर भेंडी वगैरे तिने कट करून दिली होती, तिची आंघोळ वगैरे नाश्ता झाला होता. तर इकडे भेंडी आहे तिने कट करून दिली, तर भेंडीची भाजी आहे ती लगेचच बनवून घेते. नंतर बाकीचा जो काही स्वयंपाक असतो तर तो सुद्धा मी बनवून घेते. चपात्या वगैरे आहे ते. तर घरात छोट्या मुलगीला माझ्या खूप सारी भेंडीची भाजी आहे तर ती आवडते, बाकी काही जास्त नाही, पण भेंडीची भाजी आवडते. तर इकडे मी भेंडीची भाजी आहे तर ती करायला घेतलेली. आणि मध्येच बघितलं तर लाल मसाला म्हणजे चटणी आहे तर ती संपली होती. तर म्हटलं आत्ता लगेचच काढते, म्हणजे परत एक बरणी भरून काढली म्हणजे 8 दिवस टेन्शन नसतं. आणि कसं जर उद्या काढायचं म्हटलं सोमवार तर नाही होणार, कारण सकाळचीच एवढी घाई गडबड असते, तिघांचे डब्बे वगैरे बनवायचे असतात, त्यात आणि ही चटणी काढा परत हे ते. त्यापेक्षा आत्ताच म्हटलं काढून घेते, नाहीतर एकदा राहिलं की राहून जाते. तर चटणी पूर्णपणे संपलेली होती बरणीतली, म्हणून आता चटणी आहे तर ती मी काढून घेते. तर ही एक्स्ट्रा राहिलेली चटणी बाकीची मी चिनी मातीची जी बरणी आहे ना तर त्याच्यात भरून ठेवली होती. आणि ही एक्स्ट्रा राहिलेली, कारण चिनी मातीची बरणी ती भरली होती, मग ही चटणी कुठे ठेवायची म्हणून मी तशीच प्लास्टिकच्या पिशवीत भरून एका डब्यात भरून ठेवलेली आहे. तर ही पूर्ण वर्षभर अगदी छान अशी पुरते आणि मेमध्ये आम्ही गावी जाईपर्यंत पुरून जाते आणि म्हणजे कमी पडत नाही. तर छान अशी 3 किलोची एकदम चटणी मी करून आणते, जेणेकरून वर्षभर टेन्शन राहत नाही. मस्त अशी लाल भडक चटणी माझी आहे ती झालेली आहे. आणि कट आहे तर तो सुद्धा आमटीला भाजीला वगैरे मस्त अशी चवसुद्धा येते, एकदम टेस्टी. आणि कटसुद्धा भारी एकदम लाल भडक येतो. पण मी जास्त असं तेल टाकत नाही, थोड्याच तेलात मी जे आहे ती बनवत असते भाजी आमटी वगैरे. नॉनव्हेज जरी बनवायचं झालं तरी जास्त तेल वगैरे यूज करत नाही, कारण मिस्टरांना आवडत नाही जास्त तिखट, पण मला आवडतं. पण तरी पण थोडंसं जास्त पण आळणी नाही, पण करते. तर भेंडीच्या भाजीत मस्त असं मीठ, चटणी, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी हळद टाकायची आणि अशीच परतून करायची.
खूप छान लागते आणि अशीच माझ्या घरात मुलींना आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठी करावी लागते. दुसरी कांदा टोमॅटो वगैरे लसूण हे घालून सगळं केलं ना तर त्यांना आवडत नाही, म्हणून अशी साधी सिंपलच त्यांना आवडते. तर इकडं मी स्वयंपाक करेपर्यंत आर्याला म्हटलं तुला आधी पुसून घे, तर ती म्हटली ठीक आहे. मग तिने हिला आधी पुसत होती, तेच मी तिला सांगत होते असं इकडून पुसून घे तिकडून पुसून घे वगैरे. मस्त असं दही पण लावलं होतं रात्री, तर मस्त अशी भेंडीची भाजी चपाती भात आणि थोडीशी रात्रीची डाळ होती. नंतर दही वगैरे छान असा आजचा दुपारचा स्वयंपाक आहे रविवारचा मस्त असं. तर भेंडीची भाजी मुलींना आवडते खूप, म्हणून त्यांच्यासाठी केलेली आहे. आणि इकडे मस्त अशा चपात्या वगैरे आहेत, तर त्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. आणि छोटासाच आहे, खूप सारी दिवसभर कामं होती पण मी ते शूट नाही केले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब